वारकरी दिंडीवरील अपघातात 3 वारकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सरकार आणि पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। वारकरी मार्गावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, दिंडी मार्गावर तपासणी नाके उभारावेत आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी त्यांनी केली आहे। मृत्यूनंतर मदत करण्यापेक्षा अपघात होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे असल्याचेही शिंदे यांनी म्हटले। आणि या संदर्भात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूयात। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहे। भाऊ, आज सकाळी वारकऱ्यांच्या वारीवर एका ट्रकनं अपघात झाला आणि 3 महिलांचा मृत्यू झालेला आहे। वारकऱ्यांच्या सुरक्षे संदर्भात, कारण वारकरी संप्रदायातील महत्त्वाचा दिवस आता वारी सुरू झालेली आहे। आज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्या वारीसाठी महामार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वारकरी येत असतात। कधी ट्रकने, कोण चालत, आणि दिंडी निघतात मोठ्या। मला वाटतं की आज जी घटना घडलेली आहे, दुःखद घटना आहे। खरं म्हटलं तर पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना अशा प्रकारचं अपघात होणं दुर्दैवाचं आहे। याच्या संदर्भामध्ये मागच्या वेळेला जसं आपण सरकारने अशा प्रकारचा अपघात झाला त्यावेळेला मदत केली होती, तसं त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याच्या बाबतीमधली भूमिका करावी। हे करत असताना माझी एक मागणी आहे की दरवेळेला वारकरीची दिंडी येते किंवा आषाढी एकादशीनंतर परतीच्या प्रवासामध्ये ज्यावेळेला वारकरी निघतात त्यावेळेला अशा मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत। ते करत असताना आम्ही सातत्याने म्हणतोय की ह्या मधल्या कालावधीमध्ये वेगावर नियंत्रण ठेवण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा पोलीस यंत्रणेने करणं गरजेचं आहे। सुसाट वेगाने जाणाऱ्या गाड्यामुळे हे अपघात होत आहेत आणि वारकऱ्यांचा दुर्दैवाने अंत होतो। या मधल्या पिरियडमध्ये आपण त्याच्यावर नियंत्रण करावं, जेणेकरून अपघात होऊ नये याची काळजी सरकार आणि वाहतूक नियंत्रण आणि कक्षेने किंवा पोलिसांनी करणं गरजेचं आहे। परंतु तशा प्रकारचं दुर्लक्षितपणा होतो। फक्त मृत्यू झाल्यानंतर त्यांना आपण मदत करतो, हे करण्यापेक्षा अशा प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे। पण तशी काळजी घेतली जात नाही, हे दुर्दैवाने सांगावं लागतं। निदान आजची घटना बघितल्यानंतर तरी मी विनंती करतो सरकारला की ह्या महामार्गावरून किंवा वारकरी दिंडी जिथून जिथून ज्या मार्गावरून येते त्या मार्गावर असलेल्या सगळ्या वाहनांना या कालावधीमध्ये वेगाचं नियंत्रण करण्याच्या संदर्भातल्या सूचना किंवा चेकिंग पोस्ट ठेवल्या तर मला वाटतं की हा अपघात होणार नाही। सरकारने तेवढं तरी करावं अशी माझी विनंती आहे। दुसरा प्रश्न की रामरक्षा आंदोलनासंदर्भात उद्धव ठाकरे 18 तारखेला नागपूरला जाणार आहे, मात्र प्रशासनाकडून त्याला परवानगी देण्यात आलेली नाही अद्याप। खरं म्हटलं तर सरकार या असलेल्या आंदोलनाला घाबरलेलं आहे। ज्या रामाच्या आणि रामाच्या मंदिराच्या नावाखाली यांनी प्रचंड प्रमाणामध्ये देणग्या गोळा केल्या, सत्ता आणली। आज त्याच राम मंदिराच्या बाबतीमध्ये ज्या प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे तो बघितल्यानंतर या सामान्य जनतेमध्ये ज्यांनी रामाची अयोध्या उभी करण्यासाठी, मंदिर उभं करण्यासाठी त्यांनी खरोखर आपल्या स्वतःच्या कष्टातून योगदान दिलं, त्या सगळ्या भक्तांच्या मध्ये भ्रमनिरास झाला, नाराजी पसरलेली, आणि त्या नाराजीचा फटका होऊ शकतो। म्हणून सरकार आता हे आंदोलन लोकांमध्ये जागृती होत असताना आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे। मला वाटतं की लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पण तो जर करून दिला जात नसेल तर लोकांनी या बाबतीमध्ये आवाज उठवण्याची गरज आहे आणि त्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे। कायदा सुव्यवस्थे संदर्भातला प्रश्न आहे, कारण की काल पायधुनीमध्ये एक 7 वर्षीय मुलीवर अनेक प्रसंग करण्यात आलेला आहे। राज्यात सातत्याने अशा घटना सुरू आहे। महिला आयोगाचं पद देखील अद्याप रिक्त आहे। माझ्या माहितीप्रमाणे महिला आयोगाचं पद आता कोणाला द्यायचं, महायुतीमध्ये त्याच्यावर चर्चा चालली असेल, कोणाला द्यायचं याच्यावरती अडकला असेल। सरकारने कायदे केले, परंतु त्या कायद्याची भीती राहिलेली नाही, आणि ह्या कायद्याच्या भीती नसल्यामुळे या संदर्भातले अशा प्रकारचे गुन्हे वाढायला लागलेले आहे। मला वाटतं की या आरोपींना तत्काळ, आता मध्ये नसरापूरचा निर्णय घेतला, त्याचा निश्चितपणाने कोर्टाने दिलेला निर्णय त्वरित लागल्यामुळे त्याचा धाक किंवा भीती राहिलेली आहे। पण राज्य सरकारच्या वतीने अशा प्रकारचा कायदा सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न होतो। नराधमाला ताबडतोब कारवाई करून कारवाई केली पाहिजे। अशा घटना घडू नये यासाठी काय करता येईल
याची खरं दखल घेणं गरजेचं आहे. आता तिथे असलेल्या वॉचमॅननीच हा कृत्य केलेलं आहे. त्या प्रत्येक सोसायटीने अशा वॉचमनच्या बाबतीमध्ये परत ठेवताना फार व्यवस्थितपणे आणि त्याची काळजी घेऊनच अशा प्रकारच्या नियुक्त्या करणं गरजेचं आहे. अनेक गोष्टी आहेत, यातून अशा घटना होऊ नये याच्या संदर्भातली काळजी घेऊ शकतो. त्यासाठी अजूनही कडक पावलं उचलणं गरजेचं आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये एक 92 लाख महिलांना वगळण्यात आलेलं आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कुठेतरी सरकारमध्ये आलं होतं आणि त्याच लाडक्या बहिणीला आता दूर करण्याचं काम सुरू आहे. आता लाडक्या बहिणी योजनेच्या बाबतीमध्ये माझं स्पष्ट म्हणणं आहे. ह्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये सरकारने मतदानाच्या अगोदर सरसकट लाडक्या बहिणींना योजना दिली. सरकारच्या तिजोरीतले पैसे गेले. त्यावेळेला आम्ही सांगत होतो, ज्यांनी अशा प्रकारच्या लाडक्या बहिणीच्या योजनेमधले लाभार्थी झाले, त्यांचे पैसे तुम्ही वसूल करणार का? त्यावेळेला स्पष्ट शब्दात सांगितलं, आम्ही कोणत्याही प्रकारचे पैसे असे वसूल करणार नाही. एका बाजूला असं म्हटल्यानंतर तुम्ही मतं घेतली आणि दुसऱ्या बाजूला काही दिवसानं सगळे लाभार्थी कमी कमी करायला लागले. त्यामध्ये ज्या काही लाभार्थ्यांनी चुकीचं नाव वापरून त्या ठिकाणी लाभ घेतला, त्यांची वसुली करण्याचे आदेश झाले. म्हणजे एका बाजूला तुम्ही नाही म्हणता, मतदान घेतलं, त्याच्यानंतर परत नाही करता, आता परत 65 लाखाचे 95 लाख झालेले. अजून बरीच नावं कट होतील. आता बहिणींनी विचार करावा, की आपल्या लाडक्या भावाने आपल्याला फसवलंय, मतापुरतं फसवलेलं आहे. त्यामुळे ही योजना आता लोकप्रियतेच्या कमी होते असं दिसल्यानंतर किसान महिला योजना काढलेल्या आहे. निवडणुकीचा फंड असतो, अनेक योजना काढायच्या आणि मग लाभार्थीची संख्या कमी करायची आणि योजना फक्त कागदावर दाखवायच्या, असा प्रकार सरकारकडून चालू आहे. आणि मला वाटतं की आता बहिणी हुशार झालेल्या आहेत, तो याचा विचार निश्चितपणे करतील. एकंदरीत सरकार लाडक्या बहिणीने सरकारला कुठेतरी फसवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून सरकारला आता धडा शिकवण्याचं काम लाडक्या बहिणीने करावं, असेच शशिकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे.